नक्की. हनुमानजी, तुम्हाला असं वाटतं की महागाईला आटोक्यात ठेवता येऊ शकतं मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने भाव वाढलेत गेल्या 10 दिवसात? तर मला थोडं सविस्तर बोलू द्या. हं. 2-3 आरोप त्यांनी केले आणि वस्तुस्थिती पण मांडली पाहिजे, गेली पाहिजे. हे बघा, 4 तिमाहीचे आकडे आज पेट्रोलियम कंपन्यांचे आले. 3 पेट्रोलियम कंपन्या अशा आहेत की ज्या 90% पेक्षा जास्त आपलं जे देशाला लागणारं इंधन आहे त्याचं सगळं रिटेल व्यवसाय त्यांच्याकडे आहे. हं. मागच्या 4 तिमाहीमध्ये या कंपन्यांचा 41% नफा वाढला. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइल स्वस्त होतं त्यावेळेस भारत सरकारनं एक्साईज ड्युटी वाढवून 43 लाख कोटी रुपये कमावले सरकारनं आणि या 3 पेट्रोलियम कंपन्यांना 20,000 कोटीचा नफा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्यावेळेस क्रूड ऑइल स्वस्त होतं त्यावेळेस तुम्ही नफा कमवायला कंपन्यांना परवानगी देता. मात्र 2-3 महिन्यामध्ये युद्धाचं कारण सांगून तुम्ही आता शेतकऱ्याच्या आणि सामान्य नागरिकांच्या खिशाला पेट्रोल डिझेलची दरवाढ करून तुम्ही टाका घालताय, दरोडा घालताय. याचं उत्तर भाजपाच्या प्रवक्त्यांनी द्यावं. एक. दुसरं माझं म्हणणं आहे की युद्धाचं कारण सांगायच्या निमित्तानं 27 फेब्रुवारीला युद्ध चालू झालं. 26 फेब्रुवारीला पेट्रोल डिझेलचे दर काय होते? 95 रुपयापर्यंत काही ठिकाणी पेट्रोल होतं. 92-93 रुपयापर्यंत आम्ही पुण्यामध्ये, मराठवाड्यामध्ये पेट्रोल घेत होतो. त्याच्या अगोदर कमावलेला नफा द्या ना जनतेला, तुम्ही तसली द्या ना. आज नेपाळनं 2 रुपये कमी केले, ऑस्ट्रेलियानं 17 रुपये कमी केले आपल्या भारतीय चलनाच्या भाषेमध्ये, जर्मनीनं 19 रुपये कमी केले. जर ब्रिटन सरकार या महागाईचा फटका बसू नये म्हणून वीज बिल माफ करतं, आपले शेजारी देश जर त्यांचं पेट्रोल डिझेलचे एक्साईज ड्युटी कमी करून जर ते सामान्य लोकांना दिलासा देत आहेत, तर भारत सरकार हे का करत नाही? हे तेच मोदी साहेब आहेत ना. 2013ला 2014ला सांगत होते ना, जिस देश की सरकार गिरी हुई होते उस देश का रुपया गिरा हुआ रहता है. 21 अब्ज डॉलर या 8 दिवसामध्ये मोदी साहेबांनी 10 मेला आवाहन केल्यापासून 21 अब्ज डॉलर निघून गेले. 30 अब्ज डॉलर तर यांचे अदानी सेठ गुंतवणूक करतायत. त्यांना थांबवायचा सल्ला मोदी साहेब देत नाहीत. रुपया आम्हीच वाचवायचा. रुपयासाठी आमच्याच शेतकऱ्याच्या, सामान्य कामगाराच्या, कष्टकऱ्याच्या खिशावर तुम्ही चाक लावणार. नक्की. हनुमानजी, तुमचा मुद्दा कळतोय. आपल्याकडे वेळ कमी, आपण उत्तर घेऊया. शिवानीजी. थोडासा